तर दोन्ही एनसीपीतल्या घडामोडींना वेग आलाय. जाणून घेऊया टॉप 9 बातम्या. राष्ट्रवादी शरद पवार गटाचा काँग्रेसला निरोप. शरद पवार गटाची काँग्रेससोबत चर्चा करण्याची तयारी. सूत्रांची माहिती. शरद पवार गट अजित पवारांना सोडून काँग्रेससोबत चर्चेला तयार. रोहित पवार, अमोल कोल्हे यांची अजित पवारांसोबत 1.5 तास चर्चा. एकत्र लढण्याबाबत अजित पवारांसोबत प्राथमिक चर्चा झाली. कोल्हे यांची माहिती. तर बैठकीतील चर्चेबाबत प्रतिक्रिया देताना अजित पवारांचं नो कॉमेंट्स. पवारांची राष्ट्रवादी तुतारी चिन्हावर लढण्यासाठी आग्रही. सूत्रांची माहिती. पिंपरी चिंचवडसाठी अजित पवारांसमोर अमोल कोल्हे यांनी ठेवला 68 जागांचा प्रस्ताव. तर पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तरी निवडणूक घड्याळावरच लढल्या पाहिजेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अनिल पाटील यांची भूमिका. घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवण्यास शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध. तुतारी चिन्हावरच निवडणूक लढवण्याचे पवारांच्या पदाधिकाऱ्यांकडून स्पष्ट. अजित पवारांच्या भेटीत फक्त चिन्हासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती. शरद पवार एनडीएमध्ये येऊ शकतात. पवारांना एनडीएत घेण्याबाबत भाजपचे वरिष्ठ ठरवतील. शिंदेचे शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांचा मोठा दावा. राष्ट्रवादीचं विलीनीकरण होईल असं वाटत नाही. शरद पवार पुरोगामी विचारांचे. भविष्यात पक्ष कोणत्या दिशेनं जाणार पवारच ठरवतील. संजय राऊतांची प्रतिक्रिया. आमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण व्हावा असा काहींचा प्रयत्न. पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युतीच्या चर्चेवर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया. तर प्रशांत जगताप चांगले कार्यकर्ते, त्यांनी पक्ष सोडल्याचं दुःख. जयंत पाटील यांचं वक्तव्य. पुणे महापालिकेत पवारांच्या राष्ट्रवादीकडून अजित पवारांकडे 40 ते 45 जागांची मागणी. अजित पवारांकडून साधारण 30 जागा देण्याची भूमिका. जागा वाटपाचा तिढा कायम. पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी चर्चा सुरू. अजित पवार पिंपरी चिंचवडमधील आझम पानसरे यांच्या भेटीला. आझम पानसरे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते. आझम पानसरे यांचे चिरंजीव निहाल पानसरे यांचा कालच राष्ट्रवादीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश. तर युती आणि आघाडीसाठी हालचालींना वेग आलेला आहे. जाणून घेऊया टॉप 9 घडामोडी. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या सुपुत्राकडून मतांसाठी लांकुल चालन. त्यांना आता विशिष्ट लोकांचे जोडे चाटायचे आहेत. राशिद मामू यांच्या पक्षप्रवेशावरून मुख्यमंत्री फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका. काँग्रेसचे माजी महापौर अब्दुल रशीद खान उर्फ मामू यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत 19 डिसेंबरला पक्षप्रवेश. चंद्रकांत खैरेंच्या विरोधानंतरही मामूंचा प्रवेश. विरोधकांकडून मामूंची टोळी म्हणत ठाकरेंना डिवचणं सुरूच. मुंबईत शिवसेना ठाकरेंचा काँग्रेसला धक्का. काँग्रेसचे माजी नगरसेवक चंगेज मुलतानींचा ठाकरे गटात प्रवेश. वर्सोवा विधानसभा अंतर्गत येणाऱ्या जोगेश्वरी पश्चिम भागातून ते काँग्रेसचे नगरसेवक राहिलेत. प्रशांत जगताप यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. टिळक भवनात जगतापांचा पक्षप्रवेश संपन्न. ठाकरेंच्या पक्षासोबत सकारात्मक चर्चा. मात्र अद्याप निष्कर्ष नाही. काँग्रेस, ठाकरे सेना आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष मुंबईत एकत्र यावा असा प्रयत्न. काही सिटिंग नगरसेवक असलेल्या जागा आम्हाला मिळाव्या यासाठी आमचा प्रयत्न सुरू. जयंत पाटील यांची माहिती. आमची युती सत्ता किंवा स्वार्थासाठी नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका. काही जण स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी युती करतायत असाही टोला. छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट. भाजपच्या राजू शिंदेंच्या मुलाच्या लग्नात झालेल्या भेटीनं राजकीय चर्चांना उधाण. छत्रपती संभाजीनगरमध्ये अजित पवार महायुतीत लढणार नाही. अजित पवारांची राष्ट्रवादी 100 जागांवर लढणार. शहराध्यक्ष अभिजित देशमुख यांची माहिती. जळगावात भाजपकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 4 ते 5 जागांचा प्रस्ताव. तर राष्ट्रवादी 26 जागांवर लढण्यावर ठाम. स्वबळाच्या तयारीत. भाजपच्या मंगेश चव्हाणांकडून मंथरणे.